12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण, कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा, सॉरी तुम्ही कॉल केलेला दुपारी, पण माझं लक्षात नाही आलं. अच्छा अच्छा. हा हा हा. आता शॉर्टकट मध्ये सांगते, मी कल्याणहून बोलते. कल्याण. हो. हा हा. आधारवाडी मध्ये तिकडे राहते मी. अच्छा अच्छा अच्छा. हा अच्छा. नाव सांगू शकता? नाव नाही. बरं बरं, नका सांगू. काय अनुभव आला ताई? ताई काय झालं ना, माझी मुलगी 9वीला होती, म्हणजे 1-2 वर्षापूर्वी. आता तिची 10वी झाली. मग 9वीला तिला खूप कमी मार्क्स वगैरे मिळायचे. मला पण टेन्शन येतं. मॅथ्स मध्ये 1-2दा फेल पण झाली ती. मी स्वामी सेवेला लागली. म्हणजे मी आधीपासून थोडंफार करत होते, जास्त नव्हती करत. हा, मग मी स्वामी सेवेला लागली. तेव्हा ती फायनलला पास झाली. 60 पडले तिला. बापरे. आणि कुठल्या शाळेत होती ती? ती डॉन बॉस्कोला आहे. बापरे, म्हणजे कॉन्व्हेंटला ना ताई? हो हो. मग छानच मिळाले तिला. मग नंतर परत 10वीला म्हटलं तिला, तू आता समर्थांचं पण कर, स्वामींचं नामस्मरण आणि हे कर. मग मी पण सेवेला लागली 10वीला. ती 10वीला असताना, म्हणजे यावर्षी. मग छान मग तिचं पण थोडस कॉन्फिडन्स वाढला थोडा. आणि स्वामी सेवेत आल्या ना तर वाढतोच ताई. हो, आणि तिला मग स्वप्नात पण स्वामींनी आशीर्वाद दिला. अरे वा. हा, 1-2दा अन्नपूर्णेच्या रूपात आले ते. मग तिला म्हणतो, तू आता चिंताच करू नको, तू फक्त अभ्यास आणि मेहनत कर. खरंय खरंय खरंय. मग आता कॉलेजला कुठलं ऍडमिशन घेतलं? अजून तर नाही, अजून प्रोसेस नाही चालू झाली. अच्छा अच्छा. हा हा हा. मग आता तिला 10वीला आहे ना ताई, 10वीला 82.40 मिळाले. काय? हो. शॉकिंग. हो हो, खूप म्हणजे एवढं शॉकिंग आहे ताई. हो हो ताई, खूप स्वामींनी म्हणजे एवढं तारलं ना, आणि खूप पण दिला. आणि खूप छान, म्हणजे आम्ही तर अपेक्षा पण केली होती 70 पर्यंत ती बोली येईल. बघा, सुंदर ना ताई. हो, पण 80 म्हणजे स्वामी. किती आनंद, किती आनंद. हो, सांगू शकत नाही आता. खरंच खरंच ताई, खूप छान. मी शेअर करते हा ताई. हो हो आई. आणि अजून एक सांगायचं होतं, स्वामी राजा मी सोनल ताईंचं पण ऐकते, त्याही खूप छान बोलतात. तुम्ही तर बोलता, तुमचा आवाज आहेच, पण त्याही खूप हो, किती छान सांगतात ते. रोजचे अध्याय ऐकताय ना ते? हो, मी रोज ऐकतं. आता हे चालू आहे ना गुरुचरित्र कथामृत. स्वामी राजा पण खूप छान होतं त्यांचं. खूप छान होता. हो, खूप छान आहे. हो, त्या पण किती स्वइच्छेने त्यांनी हे सुरू केलंय की ताई मला हे सुरू करायचंय, आपल्या चॅनलला चालेल का? तर म्हटलं चालेल. आणि त्यांना किती त्याच्याही पेक्षा खूप करतात ताई ते अजून. हो हो, खूप छान. त्यांचा आवाज छान आणि छान वाटतं ते. म्हणजे इतकं भरून येतं ना प्रकरण ऐकायला, नवीन नवीन. त्या 35व्या अध्यायाला बघितलं ना, त्यांना तर अक्षरशः रडू आवरे ना, तसं रडत रडतच वाचत होत्या. हो, ऐकता ऐकता आम्हाला डोळे भरून यायचे सारखे सारखे. कंट्रोल करून सांगितलं त्यांनी. हो, म्हणजे त्यांनी इतक्या वेळा मला वाटतं पाठवलं ना ताई. परत डिलीट करायचं का म्हणे, ताई मला रडूच येतं. म्हटलं मग आता किती वेळा तुम्ही वाचणार आणि हे करणार, त्यापेक्षा जसं आहे तसं पाठवा म्हटलं. नाही, खूप कंट्रोल करून ते वाटतच होतं त्यांच्या ह्याच्यावर. आपल्याकडनं सुद्धा कंट्रोल होतं. एवढे छान ते होतं. छान, खूप होता तो अध्याय. खूप छान होतं ते. मी शेअर करते हा ताई. चालेल ताई. हो, श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ. ओके. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.